नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन लर्निंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे. मी अमोल काळे आणि तुम्ही माझ्यासोबत शिकत आहात इयत्ता 12वीचा मॅथ्स सेकंडचा फर्स्ट चॅप्टर डिफरन्शिएशन. ठीक आहे, तर लास्ट लेक्चरमध्ये आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये एक्झरसाइज 1.1 बघत होतो. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3 आपण सॉल्व्ह करतोय. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3 मध्ये बघा आपण 17 क्वेश्चन पर्यंत लास्ट लेक्चरमध्ये सॉल्व्ह केलेले. ठीक आहे, तर या लेक्चरमध्ये आपण तिथून पुढचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण सॉल्व्ह करणार. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघा बघा 18 नंबरचा क्वेश्चन नंबर 3 मधला एक्झाम्पल आहे. ठीक आहे, आता अशा प्रकारचे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलेली मागच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, मग चला बघा आपण आता एक्झाम्पलला सुरुवात करूया. क्वेश्चन दिलेला आपल्याकडे, जर अशा प्रकारचा क्वेश्चन असेल, आपण याच्या अगोदर बघितला की लॉग ऑफ, तर इथे कसं फंक्शन आहे, इथे बघा a रेस टू cos x अपॉन x स्क्वेअर मायनस 3 रेस टू 3 इंटू लॉग x. म्हणजे आता हा काय फंक्शन झाला, u अपॉन v म्हणजे काय, एक फंक्शन न्यूमरेटर मध्ये आहे, डिनॉमिनेटर मध्ये आहे, बरोबर आहे. मग लॉग ऑफ a अपॉन b चा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. जर समजा असा असेल, एक मिनिट, ओके बघा, जर समजा आपल्याकडे असा असेल की लॉग ऑफ, आपल्याकडे काय फॉर्म्युला, लॉग ऑफ a बाय b चा आपल्याकडे फॉर्म्युला जर असा असेल लॉग ऑफ a अपॉन b, तर काय लिहितो याला आपण, लॉग a मायनस लॉग b. ठीक आहे, मग आपल्याला काय करायचं, असे जर फंक्शन असेल लॉग ऑफ ए बी किंवा लॉग ऑफ ए अपॉन बी, त्याला अगोदर आपण काय करणार आहे, सिम्प्लिफाय करणार, हा फॉर्म्युला वापरून किंवा लॉग ऑफ ए बी चा वापर. ठीक आहे, आता इथे ए अपॉन बी वापरायचं आहे, मग लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ बी, हा फॉर्म्युला आपण काय करणार, फंक्शनला सिम्प्लिफाय करणार, त्यानंतर मग आपण त्याला डिफरन्शिएट करणार. ठीक आहे, मग पहिली स्टेप काय असणार, आता आपली लेट वाय इज इक्वल्स टू, ठीक आहे, लेट वाय इज इक्वल्स टू दिलेल्या फंक्शनचं नाव द्या, काय आहे फंक्शन, लॉग ऑफ, जे फंक्शन आहे ऍज इट इज ए रेस टू कॉस एक्स अपॉन डिनॉमिनेटर मध्ये बघा एक्स स्क्वेअर मायनस 3 क्यूब इंटू लॉग एक्स. ठीक आहे, दिलेलं फंक्शन दिले. आता काय करायचं आपल्याला, ए अपॉन बी चा फॉर्म्युला वापरायचा, सिम्प्लिफाय करायचं फंक्शन. ठीक आहे, मग काय होईल, लॉग ऑफ ए. ठीक आहे ना, लॉग ऑफ ए बाय बी म्हणजे काय, लॉग ऑफ ए म्हणजे न्यूमरेटरचं ए रेस टू कॉस एक्स मायनस लॉग ऑफ बी, मग काय आहे बघा, फंक्शन लिहा, एक्स स्क्वेअर मायनस 3 क्यूब इंटू लॉग एक्स. ठीक आहे ना, हा झाला तुमचा लॉग ऑफ बी. तर लॉग ए मायनस लॉग बी केलं. आता हा जो काय लॉग ऑफ ए रेस टू कॉस एक्स, याला कसं लिहू शकतो आपण, कॉस एक्स इंटू लॉग ऑफ ए. ठीक आहे ना, हे कसं लिहिलं आपण, आपल्याकडे फॉर्म्युला आहे लॉग ऑफ एक्स रेस टू एम असेल तर त्याला कसं लिहू शकतो आपण, एम लॉग एक्स. ठीक आहे ना, मग हा एम म्हणजे एक्सचा जी पॉवर असेल ती पुढे येईल. मग इथे काय, ए ची पॉवर कॉस एक्स आहे, ती पुढे आला कॉस एक्स इंटू लॉग ए मायनस, आता इथे बघा ही एक टर्म आहे एक्स स्क्वेअर मायनस 3 चा क्यूब इंटू लॉग एक्स. आता हे एक फंक्शन आहे आणि हे एक फंक्शन, म्हणजे ए इंटू बी. आता इथे आपल्याला काय करायचं, ए इंटू बी चा फॉर्म्युला वापरायचा आहे, लॉग ऑफ ए बी काय असतं, लॉग ए प्लस लॉग बी, म्हणजे हा इथे आपल्याला वापरावा लागेल. ठीक आहे, ब्रॅकेटमध्ये हा मायनस दोघांसाठी असेल, म्हणजे लॉग ऑफ ए म्हणजे काय, एक्स स्क्वेअर मायनस 3 चा क्यूब. लक्षात येते का बघा, काय केलं अगोदर, लॉग ऑफ ए अपॉन बी चा फॉर्म्युला वापरला, लॉग ए मायनस लॉग बी केलं, हा जो ए रेस टू कॉस एक्स होता, त्याला कॉस एक्स इंटू लॉग ए मायनस, हा लॉग ऑफ ए बी आहे, लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी. ठीक आहे ना, लॉग ऑफ, आता बघा लॉग ऑफ का, आता एक्स स्क्वेअर मायनस 3 चा क्यूब इंटू लॉग ऑफ लॉग एक्स. ठीक आहे ना, लक्षात येते का, हा जो इथे बी आहे, बी म्हणजे काय तुमचा हा पूर्ण लॉग एक्स आहे. ठीक आहे, म्हणजे लॉग ऑफ लॉग एक्स. मग त्याला आपण डिफरन्शिएट करूया. ठीक आहे, तुम्हाला तर वाय कसा भेटला, सिम्प्लिफाय. ठीक आहे, अजून सिम्प्लिफाय करू शकतो, हा एक्स स्क्वेअर मायनस 3 आहे, काय होईल, ठीक आहे, याला सिम्प्लिफाय करूयात अजून, बघा काय होईल, लॉग ऑफ ए पुढे देऊया, कॉन्स्टंट आहे, इंटू कॉस एक्स, हा मायनस मध्ये जाऊ मायनस. आता इथे बघा एक्स स्क्वेअर मायनस 3 चा क्यूब आहे, हा 3 पुढे येईल इंटू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3. ठीक आहे ना, हा एक्स रेस टू एम पॉवर पुढे आला, बरोबर आहे, एम लॉग एक्स. तो लॉगच्या नियमानुसार 3 पुढे येईल, 3 लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3 मायनस, हा जो मायनस आहे तो काय होणार, इथे प्लस आहे, हा प्लस इंटू मायनस काय, मायनस लॉग ऑफ लॉग एक्स. ठीक आहे, हा झाला तुमचा वाय. ठीक आहे, आता वाय तुम्हाला कसा भेटला, सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये. ठीक आहे ना, वाय बघा एक सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आहे, वाय इज इक्वल्स टू लॉग ऑफ लॉग ए कॉस एक्स मायनस 3 लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3 मायनस लॉग ऑफ लॉग एक्स.
आता याला आपण काय करूयात, डिफरन्शिएट करूयात. बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा, डिफरन्शिएट करायचे विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, कॉमा वी गेट. मग काय भेटेल डिफरन्शिएट केल्यानंतर, लेफ्ट हँड साइडला भेटेल तुम्हाला dy बाय dx इज इक्वल्स टू. ठीक आहे, dy बाय dx इज इक्वल्स टू. मग आपण काय करणार, dy बाय dx ऑफ स्टेप बाय स्टेप ॲज इट इज फंक्शन लिहा. log ऑफ a इंटू कॉस एक्स मायनस 3 log ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3 मायनस log एक्स. ठीक आहे, इथपर्यंत ओके. आता आपण काय करणार, याचा डेरिव्हेटिव्ह घेणार. आता हा काय झाला, लॉग ए इंटू कॉस एक्स हा एक फंक्शन आहे, हा एक फंक्शन आहे आणि हा एक फंक्शन. ठीक आहे, हे दोघं यांच्यामध्ये काय सबस्ट्रॅक्शन आहे. मग आपण काय करू शकतो, प्लस किंवा मायनस असेल म्हणजे दोन फंक्शनचं ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन असेल तर आपण सेपरेटली डिफरन्शिएट करू शकतो. ओके, मग सेपरेटली डिफरन्शिएट करा. आता डायरेक्टली आपण याला डिफरन्शिएट करूया. बघा, लॉग ऑफ ए कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे म्हणजे काय होईल, लॉग ए कॉन्स्टंट. ठीक आहे, इंटू कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, मायनस साइन एक्स. डायरेक्टली आपण आता डिफरन्शिएट करतोय. बघा, लॉग ए कॉन्स्टंट होता, बाहेर आला, इंटू कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. मायनस 3 बाहेर, इंटू लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1 अपॉन एफ ऑफ एक्स म्हणजेच काय, एक्स स्क्वेअर मायनस 3. ठीक आहे ना, लॉग एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. आता इथे बघा, एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे काय असणार आहे, डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3. ठीक आहे, तर आपण काय करूया, हा जो काही डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3 आहे याला डायरेक्टली, बघा जस्ट मिनिट, ओके, याला डायरेक्टली काय करूयात आपण, 2x म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह बघा, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह एक्स आणि 3 चा 0 म्हणजे 2x आपण डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह घेतो. ओके, मायनस लॉग एक्स. लॉग ऑफ लॉग एक्स, आता बघा लॉगचा डेरिव्हेटिव्ह, आउटर फंक्शन जर लॉग असेल तर 1 अपॉन एफ ऑफ एक्स म्हणजे 1 अपॉन लॉग एक्स. बघा, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे हा काय आहे तुमचा एफ ऑफ एक्स, काय इथे लॉग एक्स आहे, इनटू एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. बघा लक्षात येईल तुमच्या, विच इज इक्वल्स टू मायनस लॉग ऑफ ए इंटू साइन एक्स. ठीक आहे, बघा हा 3 आणि इंटू 2 म्हणजे हा मायनस किती होईल, 6x. ठीक आहे, 3 इंटू 2 6 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 3, 6x अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 3 मायनस 1 अपॉन एक्स लॉग एक्स. ठीक आहे, हा झाला तुमचा dy बाय dx. ओके, मग बघा काय आलेलं dy बाय dx, मायनस लॉग ए. ठीक आहे, मायनस लॉग ए साइन एक्स मायनस 6x अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 3 मायनस एक्स लॉग एक्स. ठीक आहे, तर हा झाला तुमचा dy बाय dx. ठीक आहे, याला जास्तीत जास्त. ठीक आहे, ओके, बघा तर हा झाला तुमचा. ठीक आहे, तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, ते एवढं लक्षात ठेवायचं क्वेश्चन मध्ये की जर लॉग ऑफ समथिंग दिलेला असेल, दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन असेल किंवा डिव्हायडेशन असेल. ठीक आहे, तर अशा वेळी काय करायचं, आपल्याला अगोदर फंक्शनला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये लिहायचे. ठीक आहे, मग फंक्शन सिम्प्लिफाईड केल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला डिफरन्शिएशन घ्यायचं. ठीक आहे, चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 18th क्वेश्चन झाला, 19th क्वेश्चन बघा. ठीक आहे, दिलेला क्वेश्चन आहे. बघा काय दिले, y इज इक्वल्स टू 25 रेस टू लॉग ऑफ सेक एक्स टू द बेस 5. बघा क्वेश्चन दिसत असेल, हे बघा इथे पॉइंटर आहे. मग बघा 25 रेस टू लॉग ऑफ सेक एक्स टू द बेस 5 ते बघा इथे इथे. ओके, 5 बेस काय आहे, 5 आहे, मायनस 16 लॉग ऑफ टॅन एक्स टू द बेस 4 आहे. ठीक आहे, मग आता याला अगोदर काय करणार आहे, आपण सिम्प्लिफाईड करणार आहोत आणि त्याच्यानंतर डिफरन्शिएट करायचे. ओके, बघा आता याला अगोदर काय करूयात, आपण सिम्प्लिफाय करूयात. मग बघा कसं, फर्स्ट लेट वाय इज इक्वल, पहिली स्टेप आपण जे दिलेलं फंक्शन आहे त्याला काय करणार आहे, ॲज इट इज वाय इज इक्वल म्हणजे त्याला लेट करणार, वाय इज इक्वलच्या फॉर्म मध्ये नाव द्यायचं. मग काय आहे फंक्शन, 25 रेस टू लॉग ऑफ, बघा सेक एक्स. ठीक आहे, 25 रेस टू लॉग सेक एक्स, परंतु बेस काय आहे, टू द बेस 5 मायनस 16 रेस टू, बघा काय 16 रेस टू लॉग ऑफ टॅन एक्स. ठीक आहे, टू द बेस 4. ओके, मग त्याला आपल्याला काय करावं लागेल, अगोदर सिम्प्लिफाय कर, डायरेक्टली याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत. ओके, मग बघा कसं करणार, हा जो काही 25 आहे जर याला मी असं लिहिलं, बघा मला माहिती जर असा असेल एक्स रेस टू एम
आणि याचा रेस टू पॉवर जर एन असेल तर हे काय असतं एक्स रेस टू एम एन असतं बरोबर. या दोघांचा पॉवरचा काय होतो मल्टिप्लिकेशन होतं म्हणजे एक्स रेस टू एम दॅट होल रेस टू एन असेल तर एक्स रेस टू एम एन होतं मल्टिप्लिकेशन होतं पॉवरचं. मग मी बघा इथे काय करतो ह्या 25 ला काय करतो 5 स्क्वेअर लिहितो. आता ऑलरेडी 5 स्क्वेअर लिहिला तर त्यानंतर ह्या पूर्ण टर्मचा पॉवर काय आहे लॉग ऑफ सेक एक्स टू द बेस 5 म्हणजे याचं मल्टिप्लिकेशन मध्ये काय होईल लॉग ऑफ सेक एक्स टू द बेस 5 बरोबर आहे. तसं सेम इथे मी काय करणार 4 स्क्वेअर किती असतो 4 स्क्वेअर 16 आणि त्याचा पॉवर लॉग ऑफ टॅन एक्स टू द बेस 4 म्हणजे या दोघांचं काय होईल परत मल्टिप्लिकेशन होईल लॉग ऑफ टॅन एक्स टू द बेस 4 सोबत बरोबर आहे. त्याचं मल्टिप्लिकेशन झालेलं आहे विच इज इक्वल्स टू बघा तर हा जो काही 2 आहे याला पुढे नेऊया जसं आपल्याकडे लॉग ऑफ एक्स रेस टू एम चा फॉर्म्युला आहे बरोबर आहे काय आहे एम लॉग एक्स ठीक आहे ना लॉग अरिथमेटिकच्या रूल्स नुसार लॉग ऑफ एक्स रेस टू एम ला काय लिहू शकतो एम लॉग एक्स. तसंच एम लॉग एक्स असेल तर हा एम परत काय होईल इथे चाललेला आहे एम लॉग ऑफ एक्स रेस टू एम म्हणजे याला असं लिहिता येतं तर याला पण या फॉर्म मध्ये लिहिता येतं ठीक आहे. मग हा 2 पुढे जाईल बघा 5 रेस टू लॉग ऑफ सेक एक्स स्क्वेअर टू द बेस 5 बघा हा पॉवर काय झाली सेक एक्सच्या डोक्यावरती गेलेला -4 इथे सेम होईल लॉग ऑफ टॅन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर रेस टू 4 हा 2 काय झाला पॉवर इकडे चालला गेली टॅन एक्सच्या रेस स्क्वेअर झालेला. मग बघा विच इज इक्वल्स टू आता इथे बघा 5 लॉग ऑफ आपल्याला माहिती जर असा असेल ई रेस टू लॉग तर आपण काय करतो हा ई आणि इथे ई रेस टू लॉग एक्स असेल त्याला काय लिहितो एक्स हा ई आणि लॉग कॅन्सल करतो असं डायरेक्टली कॅन्सल नाही होत. इथे काय असतं काही लिहिलेलं नाही याचा अर्थ पाव बेस काय आहे ई आहे म्हणजे इथे जर बेस ई असेल आणि इथे ई असेल तरच हा कॅन्सल होईल म्हणजेच ए रेस टू लॉग ऑफ एक्स टू द बेस ए असेल तर याचा आन्सर काय आहे एक्स आहे म्हणजे जर हा ए आणि हा जर बेस सारखा असेल तर हा लॉग कॅन्सल होतो आपल्याला आन्सर एक्स भेटतो. मग याच्यानुसार बघा काय येईल हा 5 लॉग 5 कॅन्सल होईल काय भेटेल मला सेक एक्सचा स्क्वेअर म्हणजेच काय असेल सेक स्क्वेअर एक्स मायनस इथे पण सेम 4 लॉग एक्स ओके हा 4 आणि हा लॉग 4 ए लॉग ऑफ ए टू द सॉरी ए रेस टू लॉग ऑफ ए बरोबर लॉग ऑफ एक्स टू द बेस ए म्हणजे हा 4 आहे आणि इथे बेस पण काय आहे लॉगचा 4 म्हणजे हा पण इथे कॅन्सल होईल आणि मला काय भेटेल इथे टॅन एक्सचा स्क्वेअर म्हणजेच टॅन स्क्वेअर एक्स सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स भेटलेला आणि सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स काय असतं ठीक आहे ना बघा सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर आयडेंटिटी वापरणार आपल्याला माहिती 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स काय असतो सेक स्क्वेअर एक्स ठीक आहे ना ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे तुम्ही क्लास 9th ला शिकलेली असेल पण 10th ला बघा 1 प्लस टॅन स्क्वेअर जिथे आपण ट्रिग्नोमेट्री सुरुवात करतो तिथेच तुम्हाला ही आयडेंटिटी पहिल्याच कन्सेप्ट मध्ये आहे जेव्हा आपण फॉर्म्युलीज पाठ करत असतो बघा 1 प्लस टॅन स्क्वेअर इक्वल्स टू काय आहे सेक स्क्वेअर एक्स मग मी 1 इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स लिहू शकतो बरोबर आहे सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स बरोबर आहे म्हणजे मी याच्या जागी काय लिहिणार 1 ठीक आहे सिन्स ब्रॅकेट मध्ये असं लिहिणार 1 इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स ठीक आहे हा झाला तुमचा वाय. आता सिंपल आहे याला डिफरन्शिएट करा आन्सर काय येणार आहे माहिती तुम्हाला ठीक आहे कॉन्स्टंट असल्यामुळे आन्सर काय येईल 0 येईल ठीक आहे डिफरन्शिएट ओके डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वी गेट ठीक आहे आपल्याला डिफरन्शिएशन फाइंड करायचं होतं म्हणजेच dy बाय dx इज इक्वल्स टू d बाय dx ऑफ 1 therefore dy बाय dx इज इक्वल्स टू 0 ठीक आहे हा झाला तुमचा डेरिव्हेटिव्ह ओके लक्षात आलं असेल बघा म्हणजे असे जे फंक्शन्स आहेत मोस्टली लॉग मध्ये ज्यावेळेस येतात त्यावेळेस आपल्याला काय करायचं त्याचं सिम्प्लिफिकेशन करायचं आहे ठीक आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया ओके शेवटचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3 मधला ओके बघा काय दिलेले आता टेस्ट ओके बघा काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 2 रेस टू 4 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5 आता इथे लॉग आहे का नाही म्हणजे याला आपल्याला सिम्प्लिफाय करता येणार नाही इथे आपल्याला डायरेक्टली डिफरन्शिएट करावं लागेल बघा हा जो फंक्शन आहे इथे जर लॉग असला असता तर आपण लॉग ऑफ ए बाय बी चा फॉर्म्युला वापरला असता ठीक आहे. आता इथे आपल्याकडे लॉग नसल्यामुळे आपण डायरेक्टली याला डिफरन्शिएट करणार
ठीक आहे. मग फर्स्ट स्टेप आहे आपली लेट वाय इज इक्वल टू दिलेल्या फंक्शनला आपण काय करत असतो, नाव दिलेलं एक्स स्क्वेअर प्लस, ठीक आहे ना, नाव दिलेलं आहे बघा एक्स स्क्वेअर प्लस 2 to 4 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5. ठीक आहे, दिलेलं गिवन फंक्शन आहे. आता याला डिफरन्शिएट करायचं आपल्याला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वेगेट. ठीक आहे, बघा डिफरन्शिएट करायचे dy बाय dx इज इक्वल्स टू, ठीक आहे, डी बाय डी एक्स ऑफ दिलेलं फंक्शन लिहा आता एक्स स्क्वेअर प्लस 4 इन डिनॉमिनेटर मध्ये आहे अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5. ठीक आहे, आता बघा इथे डिफरन्शिएशन कसं घ्यावं लागेल आता आपल्याला, हे जे काही फंक्शन आहे u अपॉन व्ही म्हणजेच तुम्हाला काय करावं लागेल, क्वेश्चन रूल वापरावं लागेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन व्ही. आणि आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा d by dx of u upon v. ओके, वेर u and v आर फंक्शन्स ऑफ x. हे लक्षात ठेवायचं, u आणि v काय आहे, फंक्शन ऑफ x आहेत. अशा वेळी काय असतो फॉर्म्युला, v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v अपॉन v स्क्वेअर. ठीक आहे, मग हा फॉर्म्युला आपण इथे वापरणार आहे. मग आता इथे काय होईल, फर्स्ट v फंक्शन ऍज इट इज म्हणजे अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5 ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u. बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ काय असणार आहे इथे, u म्हणजेच काय, एक्स स्क्वेअर प्लस 4 मायनस u ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v. ठीक आहे, v म्हणजे काय, डिनॉमिनेटर मध्ये जी टर्म आहे ती v आहे अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5 आणि होल टर्म डिवायडेड बाय v स्क्वेअर. म्हणजे आता बघा इथे स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5 आहे, याचा स्क्वेअर केला तर काय भेटेल मला, एक्स स्क्वेअर मायनस 5. ओके, बघा आता नेक्स्ट स्टेप मध्ये स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5 ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ बघा एक्स स्क्वेअर प्लस 4 आता इथे काय आहे, रेस टू 4 आलेलं आहे म्हणजे एक्स रेस टू एनच्या टाईपचं फंक्शन आहे. म्हणजे हा एन पुढे येईल, बरोबर, डेरिव्हेटिव्ह बघा ब्रॅकेटमध्ये लिहा, हा 4 पुढे येईल आणि एकने पॉवर काय होणार आहे, एक्स स्क्वेअर प्लस 4 एकने पॉवर काय होईल, कमी होईल. बघा एफ ऑफ एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला, एफ ऑफ एक्स म्हणजे काय, एक्स स्क्वेअर प्लस 4 आणि रेस टू पॉवर आहे एन म्हणजेच 4 आहे इथे, म्हणजे तो 4 पुढे येईल एक्स रेस टू एन नुसार, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. म्हणजे हा फंक्शन पॉवर 4 मधून एक गेला तर काय राहणार आहे, 3 इंटू याचा मल्टिप्लिकेशन मध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. आता आपण असं न लिहिता बघा, असं जे डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4. ओके, तर हे न लिहिण्यापेक्षा आपण काय करूया, डायरेक्टली त्याचा इथे मल्टिप्लिकेशन मध्ये काय करणार आहे, डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे त्याचा, 2x, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आणि प्लस 4चा डेरिव्हेटिव्ह 0. ठीक आहे, बघा आपण इथे डायरेक्टली त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतलेला. ठीक आहे, मायनस बघा एक्स स्क्वेअर प्लस 4 ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/2 रूट एक्स ॲज इट इज. ओके, आता हा झाला रूटचा डेरिव्हेटिव्ह, परंतु इथं काय आहे, रूट मध्ये एक्स आहे का नाही, काय फंक्शन आहे एक्स स्क्वेअर मायनस 5, मग त्याचा मल्टिप्लिकेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, एक्स स्क्वेअर मायनस 5चा 2x डेरिव्हेटिव्ह असेल, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आणि 5चा 0, म्हणजे हा काय झाला डेरिव्हेटिव्ह 2x आलेला, बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे हा डेरिव्हेटिव्ह काय झालेला इथे 2x. ठीक आहे, बघा इथे मी डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5 इथे डायरेक्टली त्याचा डेरिव्हेटिव्ह इथे दिलेला आहे. ओके, आणि आता हे झालं न्यूमरेटर मध्ये, आणि डिनॉमिनेटर मध्ये काय असणार आहे, ॲज इट इज टर्म एक्स स्क्वेअर मायनस 5. ओके, नेक्स्ट स्टेप मध्ये विच इज इक्वल्स टू बघा, आता नेक्स्ट स्टेप मध्ये बघा काय होईल, हा अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5 ॲज इट इज इंटू इथे बघा हा 2 आहे, हा 4, हा काय होईल 8 आणि हा x ॲज इट इज 8x इंटू एक्स स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट क्यूब मायनस एक्स स्क्वेअर प्लस 4 ओके, ठीक आहे, इथे बघा हा 2x आहे आणि हा 2 आणि हा 2 कॅन्सल होईल, म्हणजे इथे x राहील. ठीक आहे, x ला अगोदर आपण लिहून घेऊया, बघा x ला अगोदर लिहू, मायनस एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस 4 आणि डिवायडेशन मध्ये काय असणार आहे, अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5 होल टर्म डिवायडेड बाय बघा एक्स स्क्वेअर मायनस 5.
ठीक आहे. आता इथपर्यंत आपला डेरिव्हेटिव्ह आलेला आहे. आता आपल्याला काय करायचं की इथे बघायचंय की काही सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आन्सर येणार आहे का. ठीक आहे. मग जास्तीत जास्त आपण काय करू शकतो बघा, हा अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5 इथे जर गेला मल्टिप्लिकेशन मध्ये तर काय होईल, एक्स स्क्वेअर मायनस 5 होईल. बरोबर आहे. त्याच्या अगोदर बघा आपल्याला याच्यातून कॉमन निघेल काय, कॉमन काढूया वरतून बघा, एक्स स्क्वेअर प्लस 4 चा क्यूब हा जर मी कॉमन काढला, ठीक आहे, ऑलरेडी मी काय केलं, एक्स स्क्वेअर प्लस 4 चा क्यूब कॉमन काढलेला आहे. इथे बघा रेस टू 4 आहे, क्यूब गेला तर काय राहणार आहे, फक्त एक्स स्क्वेअर प्लस 4 राहील. बरोबर आहे, इंटू एक्स आहे. मग बघा इथे इथे काय टर्म राहणार आहे, 8x. ठीक आहे ना. आता ही टर्म इथून चालल्या गेली बघा, ही जी टर्म आहे ही टर्म काय केलेली आपण बाहेर कॉन्स्टंट सॉरी बाहेर काय केलेली, कॉमन काढलेली. मग इथे काय राहणार आहे, 8x आणि अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5. आपण इथे काय करूयात, क्रॉस मल्टिप्लिकेशन लगेच करून घेऊया. तर हा जर अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5 इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5 काय होणार आहे, एक्स स्क्वेअर मायनस 5 मायनस बघा इथे राहील एक्स आणि हा इथून एक्स स्क्वेअर प्लस 4 चा क्यूब बाहेर गेला तर काय राहणार आहे, एक्स स्क्वेअर प्लस 4. ठीक आहे ना. जर कॉमन आपण आता जो बाहेर काढला एक्स स्क्वेअर प्लस 4, ठीक आहे, तर त्याच्या जागी काय राहणार आहे, एक्स स्क्वेअर प्लस 4 राहील, क्यूब बाहेर गेला म्हणजे एक एक्स स्क्वेअर प्लस 4 तिथे राहणार आहे. मग बघा आणि याच्या डिनॉमिनेटर मध्ये, ठीक आहे ना, आता हे तर आपण कॉमन काढलं, तर डिनॉमिनेटर मध्ये काय येणार आहे, हा अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5 आणि हा एक्स स्क्वेअर मायनस 5 ॲज इट इज. लक्षात आलंय का बघा, काय होतं, अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं ना, तर मग हा तो डिवायडेशन मध्ये चालला जाईल. बरोबर. तर अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5 आणि हा एक्स स्क्वेअर मायनस 5 ॲज इट इज अगोदरचा. ठीक आहे. मग इथे बघा काही वरती सिम्प्लिफाईड होईल का, इथे काय होणार आहे, किंवा इथे बघा सिम्प्लिफाईड करून बघूया. बघा एक्स स्क्वेअर प्लस 4 चा क्यूब ब्रॅकेट मध्ये हा 8x क्यूब होईल बघा. ठीक आहे. इथून बघा एक्स पण कॉमन निघेल, इथे इकडे 8x क्यूब करण्याची आपल्याला गरज नाही पडणार. काय करूयात आपण आता इथून एक्स कॉमन काढूयात. ठीक आहे. ठीक आहे, हा जो एक्स आहे बघा, एक्स कॉमन निघाला, मी इथे एक्स ला बाहेर लिहितो. मग मला बघा काय राहील मध्ये, 8x स्क्वेअर, हा 8 ने मध्ये मल्टिप्लाय करतोय मायनस 40, 8 इंटू 5 40. ठीक आहे ना, 8×45 मायनस बघा एक्स बाहेर गेलेला काय राहणार आहे, एक्स स्क्वेअर प्लस 4 म्हणजेच काय होईल, हा एक्स स्क्वेअर मायनस 4 मायनस मध्ये जाऊया. ठीक आहे. आणि डिनॉमिनेटर मध्ये रूट एक्स स्क्वेअर मायनस 5 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 5 ॲज इट इज. ठीक आहे. बघा मग आता काय होईल, एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस 4 चा क्यूब, म्हणजे आता सिम्प्लिफाय करतोय बघा. तर इथे काय राहणार आहे, 8x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे 7x स्क्वेअर मायनस हा मायनस मायनस किती होईल, हा 44. ठीक आहे ना, 7x स्क्वेअर मायनस 44 बघा बरोबर आहे का. ठीक आहे. हा काय होता, एक्स स्क्वेअर होता ना इथे. ठीक आहे, म्हणजे हा एक्स बाहेर गेला, एक्स स्क्वेअर प्लस 4 हा मायनस झाला आणि हा मायनस 40 म्हणजे मायनस 44. ठीक आहे. मग बघा डिनॉमिनेटर मध्ये काय राहणार आहे, एक्स स्क्वेअर मायनस 5. आता इथे जो काही तुमचा दिलेला एक्स स्क्वेअर मायनस काय आहे, 5 आहे, तर त्याला काय करूयात आपण, 3/2 हा जो 1/2 आहे, एक्स स्क्वेअर मायनस 5 रेस टू 1/2 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 5 रेस टू 1 आहे. ठीक आहे, पॉवरची ऍडिशन केली 1/2 प्लस 1 तर किती येणार आहे, 3/2 येणार. ठीक आहे ना, 2 प्लस 1. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं बघा 3/2 येईल, म्हणजे हा काय झाला, एक्स स्क्वेअर मायनस 5 रेस टू 3/2. ठीक आहे. तर हा झाला तुमचा डेरिव्हेटिव्ह. बघा पहिल्यापासून एकदा क्वेश्चनला, फर्स्ट डायरेक्टली आपण याला डिफरन्शिएट करतोय यू अपॉन व्ही नुसार. बरोबर आहे. मग बघा 1 अपॉन याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे यू चा डेरिव्हेटिव्ह इंटू व्ही चा डेरिव्हेटिव्ह घेतला. मग फर्स्ट टर्म ॲज इट इज इंटू यू, तर व्ही ॲज इट इज इंटू इथे बघा व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. मग व्ही म्हणजे काय होता आपल्याकडे, अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5 ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस एक्स स्क्वेअर प्लस 4 रेस टू 4 मायनस यू ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस 4 रेस टू 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस. ओके, आणि डिनॉमिनेटर मध्ये व्ही चा स्क्वेअर. मग बघा हा ॲज इट इज अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 4. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय केला, 4 पुढे आला इंटू 1 ने पॉवर कमी झाली आणि इंटू मल्टिप्लिकेशन मध्ये एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x मायनस हा ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस 4 रेस टू 4 ॲज इट इज इंटू आता हे काय रूटचा डेरिव्हेटिव्ह, रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती काय असतो, 1/2 रूट एक्स इंटू मल्टिप्लिकेशन मध्ये त्याचा डेरिव्हेटिव्ह.
ठीक आहे ना. मग याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशन मध्ये काय आला 2x हा 2 कॅन्सल झाला म्हणजे x अपॉन अंडर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 5 इंटू x रेस टू 4 प्लस 4 रेस टू 4. ठीक आहे ही टर्म राहिली ते आणि डिनॉमिनेटर मध्ये ऍज इट इज तुमचा x स्क्वेअर मायनस 5. ठीक आहे. मग इथे बघा हा अंडर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 5 ऍज इट इज हा 4 होता हा 2. ठीक आहे. दोघांचं मल्टिप्लिकेशन इज 8x into x square plus 4 raised चा क्यूब minus x into x square plus 4 raised to 4 upon under root of x square minus 5. ठीक आहे. आणि डिनॉमिनेटर मध्ये x square minus 5 चा x square minus 5 as it is. ओके. मग आपण काय केलं की x square plus 4 चा क्यूब कॉमन काढला दोन्ही टर्म्स मधून. तर इथे मला राहिला 8x into under root of x square minus 5 याला मल्टिप्लिकाय आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर मला भेटला x square minus 5 माइनस x इंटू एक्स स्क्वेअर प्लस 4. ठीक आहे. एक्स स्क्वेअर प्लस 4 रेस टू 4 होता. एक्स स्क्वेअर प्लस 4 रेस टू 3 आपण बाहेर काढला तर एक एक्स स्क्वेअर प्लस 4 तिथे राहील. ठीक आहे. मग नंतर आपण हा x पण कॉमन काढला बाहेर एक्स स्क्वेअर प्लस 4 चा क्यूब ऑलरेडी बाहेर काढलेला. मग इथे मला राहिला 8x. ओके सर 8 राहिला इथे बरोबर. मग काय होईल 8 ने मध्ये मल्टिप्लाय केलं तर 8x स्क्वेअर मायनस 40 मायनस बघा x स्क्वेअर मायनस 40. ओके आणि डिनॉमिनेटर मध्ये ह्या टर्म्स ऍज इट इज. मग 8x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर म्हणजे 7x स्क्वेअर मायनस 44. ठीक आहे. मग बघा याच्यातून काय लिहिलं आपण आता. ठीक आहे. मग x into x square plus 4 चा क्यूब into 7x square minus 44 upon x square minus 5 raised to 3/2. आता इथे जो काय होता raised to 1/2 होता आणि इथे raised to 1 तर त्याला आपण raised to 3/2 केलेलं. ठीक आहे. म्हणजे हा झाला तुमचा डेरिव्हेटिव्ह. बघा आता याच्यामध्ये अजून जास्त काही सिम्प्लिफिकेशन करण्यासारखं नाही. ठीक आहे. बघा काही सिम्प्लिफाय करण्यासारखं आता इथे वाटत नाही. ठीक आहे. जास्तीत जास्त काय होईल याला आपण a minus b किंवा a plus b पण त्याची काही एवढी गरज नाही कारण काही कॅन्सलेशन होणार. ठीक आहे. म्हणजे हेच तुमचं काय असणार आहे फायनल आन्सर. ठीक आहे. आता इथे क्वेश्चन नंबर 3 आपला कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपण बरेच एक्झाम्पल बघितले. हा लास्ट क्वेश्चन होता क्वेश्चन नंबर बघा 20 म्हणजे 21 एक्झाम्पल्स आपण क्वेश्चन नंबर 3 मध्ये बघितले. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता. ठीक आहे. एक क्वेश्चन नंबर 4 सुरुवात करा. ठीक आहे. एक्सरसाइज मोठी आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. जस्ट मोमेंट. ओके. ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा काय दिलेले बघा एक टेबल दिला तुम्हाला टेबल ऑफ व्हॅल्यूज कशाचा टेबल दिलेला आहे एफ जी एफ डॅश अँड जी डॅश गिवन. ठीक आहे. काय काय कशाच्या व्हॅल्यू दिलेल्या एफ ची व्हॅल्यू दिलेली जी ची एफ डॅश आणि जी डॅश. ठीक आहे. बघा आणि एक्स दिलेला आहे म्हणजे काय दिलेले एक्स दिलेला आहे इकडे आणि एक्स च्या व्हॅल्यू साठी एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू एफ डॅश ऑफ एक्स आणि जी डॅश ऑफ एक्स इथे आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे. मग त्याच्यातून आपल्याला काही क्वेश्चन्स दिलेले त्याचे आन्सर्स द्यायचे. ओके. मग चला बघा पहिला प्रश्न दिलेला इथे. ओके बघा फर्स्ट क्वेश्चन काय आहे इफ r of x is equal to f of g of x find r dash of 2. ठीक आहे. काय सांगते जर r of x is equal to f of g of x असेल तर r dash of 2 फाइंड करा. म्हणजे आपल्याला काय फाइंड करावं लागेल अगोदर r dash of x आणि त्याच्यानंतर आपण x ची जागी 2 ची व्हॅल्यू ठेवल्यानंतर काय भेटेल आपल्याला r dash of 2 भेटेल. ठीक आहे. मग काय करणार अगोदर आता इथे काय दिलं f of g of x दिलेला आहे. ठीक आहे. मग आपण r of x is equal to काय आहे f of g of x. ठीक आहे. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड करायची r dash of 2 ची म्हणजेच मला अगोदर काय करावं लागेल r dash of x फाइंड करावं लागेल. मला डिफरन्शिएट करा. ओके डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे. याला काय करावं लागेल अगोदर डिफरन्शिएट करावं लागेल मला बरोबर. बघा मग काय भेटेल मला r dash of x. ठीक आहे ना r of x ला मी डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू x तर मला काय भेटणार आहे r dash of x. मग बघा इथे आउटर फंक्शन काय आहे f म्हणजे पहिल्यांदा काय f चा डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ g ऑफ x. ओके बघा लक्षात येते का. आता हा कंपोझिट फंक्शन आहे f ऑफ g ऑफ x. मग पहिल्यांदा आउटर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे f चा डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ g ऑफ x बरोबर. काय करतोय आपण कंपोझिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतो बरोबर f डॅश ऑफ g ऑफ x इनटू बघा आता पहिल्यांदा काय केलं f डॅश ऑफ g ऑफ x. ओके लक्षात येते. हा जो काही दिलेला फंक्शन आहे आउटर फंक्शन काय आहे f
म्हणजे एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स. तर मल्टिप्लिकेशन मध्ये काय असणार आहे जी डॅश ऑफ. बघा लक्षात येते का? आउटर फंक्शन आहे एफ म्हणून पहिल्यांदा त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स. मग एफ च्या मध्ये काहीतरी कंपोजिट फंक्शन होतं त्याचा मल्टिप्लिकेशन मध्ये आपण डेरिव्हेटिव्ह घेतला जी डॅश ऑफ एक्स. ओके. मग मला काय फाइंड करायचंय आर डॅश ऑफ 2 म्हणजे मी एक्स च्या जागी 2 ठेवतो बरोबर आहे. आर डॅश ऑफ 2 इज इक्वल्स टू काय भेटणार आहे एफ डॅश ऑफ जी ऑफ 2 इंटू जी डॅश ऑफ 2. ओके बघा लक्षात येते का? बघा काय सांगितलेलं होतं आर ऑफ एक्स मला दिलेला आहे आणि काय विचारलंय आर डॅश ऑफ 2 फाइंड करा बरोबर. मग मी काय करायला अगोदर आर ऑफ एक्स चा डिफरन्शिएट करेल त्याच्यावर मला काहीतरी आर डॅश ऑफ एक्स भेटेल बरोबर. तर मग आर डॅश ऑफ एक्स तर याचं डिफरन्शिएशन आपल्याला माहिती एफ ऑफ जी ऑफ एक्स काय आहे कंपोजिट फंक्शन आहे म्हणजे फर्स्ट आउटर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इनटू इनर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जी ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ एक्स. मग त्याच्या जागी एक्स आता मला काय करायचं आर डॅश ऑफ 2 फाइंड करायचा आहे म्हणून मी एक्स जागी काय ठेवला 2. ओके म्हणजे आर डॅश ऑफ 2 इज इक्वल्स मग बघा आता जी ऑफ 2 तर टेबल वरून बघा एफ डॅश ऑफ जी ऑफ 2 म्हणजे काय आहे बघा एक्स च्या जागी 2 बरोबर आहे. हा बघा हा इथे 2 आहे. अशा वेळी जी ची व्हॅल्यू चेक करायची. ओके हा जी ऑफ एक्स आहे हा एक्स च्या जागी 2 ठेवला म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे 6 म्हणजे हा काय असणार आहे 6 इनटू जी डॅश ऑफ 2. जी डॅश कुठे आहे इथे म्हणजे ही झाली व्हॅल्यू 4 म्हणजे काय झालं जी डॅश ऑफ 2 डायरेक्टली काय देणार आपण आता इथे जी डॅश ऑफ 2 काय आहे बघा 4. ठीक आहे इथे हा 4 आहे बरोबर. बघा हा एक्स ची व्हॅल्यू दिलेली म्हणजे x2 असताना f ऑफ x काय आहे 1 आहे g ऑफ x 6 आहे f डॅश ऑफ x -3. ओके लक्षात येते तुम्हाला अकॉर्डिंगली टेबल आहे. ठीक आहे म्हणजे g डॅश ऑफ 2 काय झाला 4. आता मला बघा f डॅश ऑफ -6 फाइंड करायचं. f डॅश ऑफ -6 म्हणजे काय x ची व्हॅल्यू 6 मग बघायचं x ची व्हॅल्यू काय आहे 2 आहे ते 4 आहे ते 6. ओके मग x ची व्हॅल्यू 6 असताना मला काय कशाची व्हॅल्यू बघायची f डॅश. मग मी काय करेल f डॅश कडे जाईल f डॅश कुठे आहे इथे म्हणजे f डॅश ऑफ त्याच्या लाईन मध्ये इथे -4 म्हणजे काय येईल इथे माझा व्हॅल्यू काय येईल इथे -4 आणि हा ऑलरेडी 4 म्हणजे काय भेटेल -16. ओके म्हणजे मला r डॅश ऑफ 2 काय भेटलेला आहे -16. ठीक आहे बघा लक्षात आलंय का? सिंपल क्वेश्चन आहे हा. ठीक आहे जस्ट आपल्याला जो दिलेला टेबल आहे त्याच्यानुसार बघायचे की इथे तुम्हाला एक्स्ट्रा व्हॅल्यू दिलेले त्याच्यासाठी एफ ऑफ एक्स जी ऑफ एक्स डॅश ऑफ एक्स जी डॅश ऑफ एक्स अशा व्हॅल्यू दिलेले. ठीक आहे नेक्स्ट बघा आता क्वेश्चन. ओके आता हा क्वेश्चन त्याच्यावरती डिपेंड आपल्याला काय करावं लागेल हा जो टेबल आहे त्याला आपण डिनॉम इकडे घेऊया. ठीक आहे जेणेकरून जस्ट ओके ओके बघा हा टेबल आहे याच्यावरती क्वेश्चन्स आपले डिपेंड आहेत म्हणून क्वेश्चन आपण टेबलला इथे खाली घेतलेले. ठीक आहे मग आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. ठीक आहे क्वेश्चन नंबर सेकंड. फर्स्ट सॉल्व केला आता सेकंड मध्ये बघा काय दिले मला कॅपिटल आर ऑफ एक्स इज इक्वल्स बघा काय दिले मला आर ऑफ एक्स इज इक्वल्स टू दिलेला आहे काय दिले जी ऑफ 3 प्लस एफ एक्स. ओके हा दिलेला आहे मला आर ऑफ एक्स दिलेला आहे. ते काय फाइंड करायला विचारलेले आर डॅश ऑफ 4 मला फाइंड करायचं. ठीक आहे आर डॅश ऑफ 4 म्हणजे मला याला अगोदर काय करावं लागेल डिफरेंशिएट करावं लागेल. ओके बघा मग मी याला डिफरेंशिएट करणार आहे. ठीक आहे याला डिफरेंशिएट करूया बघा डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे याला डिफरेंशिएट करा डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा होईल. ठीक आहे मग हा काय होईल आर डॅश ऑफ एक्स. बघा आर डॅश ऑफ 4 फाइंड करण्यासाठी आपल्याला आर डॅश ऑफ एक्स आवश्यक आहे असणं आवश्यक आहे म्हणजे आर डॅश ऑफ एक्स मध्ये मी काय करेल एक्स च्या जागी 4 ठेवेल बरोबर. मग बघा आर डॅश ऑफ एक्स आता इथे आउटर फंक्शन काय आहे या टर्म मध्ये या फंक्शन मध्ये आउटर फंक्शन काय आहे जी आहे म्हणजे पहिल्यांदा मी काय करेल जी चा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे जी डॅश ऑफ 3 प्लस एफ एक्स. ओके जी डॅश ऑफ 3 प्लस एफ एक्स. आता इथे जी डॅश ऑफ सॉरी जी ऑफ एक्स आहे का फक्त नाही काय आहे 3 प्लस एफ एक्स काहीतरी मध्ये परत कोणतं फंक्शन आहे एक फंक्शन आहे म्हणजे एक कंपोजिट फंक्शन आहे बरोबर. मग मल्टिप्लिकेशन मध्ये मला याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल बरोबर. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ काय 3 प्लस एफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे
एफ डॅश ऑफ एक्स, तिचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल आणि एफ डॅश ऑफ एक्स. ओके, मग आता मी काय करणार आहे, आर डॅश ऑफ, मला काय फाइंड करायचं आहे 4. मग एक्स च्या जागी काय केला, 4 सबस्टिट्यूट केला तर मला आर डॅश ऑफ एक्स. ओके, देअरफॉर आर डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ 4 बरोबर आहे इनटू एफ डॅश ऑफ 4 विच इज इक्वल्स टू, बघा आता ठीक आहे काय दिले, 3 प्लस एफ ऑफ 4. आता अगोदर काय करूया, एफ ऑफ 4 ची व्हॅल्यू बघायची, म्हणजे x4 असताना बरोबर, x4 असताना एफ डॅश ची व्हॅल्यू बघा. एफ डॅश म्हणजे काय इथे, म्हणजे हा 5, म्हणजे इथे काय येणार आहे 5. बघा जी डॅश ऑफ 3 प्लस 5. ओके, एफ डॅश ऑफ 4 बघा काय आहे, सॉरी एफ डॅश एफ ऑफ 4 आहे. ठीक आहे, जस्ट मोमेंट. ओके, 5 नाही आहे ठीक आहे. बघा एफ ऑफ 4 आहे ना, एफ ऑफ 4 म्हणजे किती आहे, हा ते 3. ठीक आहे, एफ ऑफ एक्स हा इथे काय आहे 4, x4 असताना एफ ऑफ एक्स म्हणजे काय एफ ऑफ 4, म्हणजे एफ ऑफ 4 किती दिलाय 3. बघा इथे एफ ऑफ 4 बरोबर आहे, म्हणजे हा झाला 3 इनटू एफ डॅश ऑफ 4. ठीक आहे, एफ डॅश ऑफ 4 डायरेक्टली व्हॅल्यू देऊया. बघा 4 असताना एफ डॅश ऑफ एक्स किती आहे 5. ठीक आहे, आता इथे आपण 5 दिला, which is equals to g dash 3 plus 3 काय येणार आहे 6 into 5. ठीक आहे, 6 into काय असणार आहे मल्टिप्लिकेशन मध्ये 5 which is equals to, बघा g dash of 6 म्हणजे x 6 असताना g dash मध्ये जा, हा g dash आहे बरोबर, याच्या खाली इथे काय आहे 7, म्हणजे आन्सर काय असणार आहे ते 7 into 5 ओके इज इक्वल्स टू 35. ठीक आहे, बघा लक्षात येईल, क्वेश्चन सिंपल क्वेश्चन्स आहे तिथे दिलेला आहे. ठीक आहे, जस्ट तुम्हाला काय करायचंय, हे जे काय दिलेलं फंक्शन आहे आर डॅश फाइंड करायचा, म्हणजे तुम्हाला या आर ऑफ एक्स ला काय करावं लागेल, डिफरन्शिएट करावं लागेल. की हा क्वेश्चन तुम्हाला देण्याचा अर्थ म्हणजे उद्देश काय आहे, की तुम्हाला जे कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपण शिकलेला आहोत, तर ते फंक्शन आल्यानंतर कसे सॉल्व्ह करायचे. ठीक आहे ना, आता आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना लक्षात घ्या की एक फंक्शन आहे मध्ये दुसरं फंक्शन आहे, म्हणजे एफ आणि जी मध्ये जर दोघं फंक्शन्स दिले की एफ ऑफ जी ऑफ एक्स, म्हणजे पहिल्यांदा एफ चा डेरिव्हेटिव्ह घ्या आणि नंतर मधलं जे फंक्शन आहे जी ऑफ एक्स त्याचा मल्टिप्लिकेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. तसं आपण जी डॅश ऑफ 3 प्लस 5x केलं आणि 3 प्लस 5x चा मल्टिप्लिकेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह घेतला, तो आला एफ डॅश ऑफ एक्स, तिचा कॉन्स्टंट असल्यामुळे 0. ठीक आहे, मग आपल्याला आर डॅश ऑफ 4 फाइंड करायचा होता, म्हणून एक्स आपण 4 ठेवला. मग एफ ऑफ 4 फाइंड केला डायरेक्टली, म्हणजे काय करायचं 4 आहे ना, मग एक्स च्या जागी बघायचं कुठे 4 आहे, इथे 4. मग त्या लाईन मध्ये एफ ऑफ एक्स कुठे आहे इथे, म्हणजे हा झाला 3, म्हणजे एफ ऑफ 4 ची व्हॅल्यू काय झाली 3. मग तो 3 ठेवला एफ डॅश ऑफ 4, म्हणजे परत काय झाला 4, एफ डॅश ऑफ 4, एफ डॅश काय आहे इथे बरोबर, म्हणजे काय आली व्हॅल्यू 5, इथे 5 ठेवला. नंतर हा 3 प्लस 3 झाला 6, म्हणजे जी डॅश ऑफ 6. मग 6 मध्ये आलो आपण आणि जी डॅश मध्ये गेलो बरोबर, हा जी डॅश इथे काय आहे 7. 7 into 5 म्हणजे आन्सर काय झालं 35. ओके, हा झाला सेकंड क्वेश्चन. नेक्स्ट अजून क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, तर लक्षात आलं असं क्वेश्चन्स कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, बघा एक अजून क्वेश्चन्स आहेत 2 या क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, आज क्वेश्चन आपण ठीक आहे, हा जो क्वेश्चन आहे तुमचा क्वेश्चन नंबर 4. ठीक आहे, कंप्लीट करूयात. बघा टेबल दिलेला आहे, याच्यावरूनच हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, अजून एक क्वेश्चन आहे आपल्याकडे असंच सेम. ठीक आहे, बघा या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं तुम्हाला, इफ एस ऑफ एक्स. ठीक आहे, काय नाही तेच फंक्शन आहे सेम, जसं आर ऑफ एक्स दिलं होतं तसं आता इथे काय दिले एस ऑफ एक्स दिलेलं. बघा काय दिले, एस ऑफ एक्स मला दिलेला आहे बरोबर, काय दिला एफ ऑफ 9 मायनस एफ ऑफ एक्स. ओके, आणि मला काय फाइंड करायचे एस डॅश ऑफ 4, म्हणजे ह्या एस ऑफ एक्स ला मला काय करावं लागेल, डिफरन्शिएट करावं लागेल, तरच मला काय भेटेल एस डॅश ऑफ एक्स. मग मी याला डिफरन्शिएट करतो बरोबर, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स, काय भेटेल एस डॅश ऑफ एक्स बरोबर. लेफ्ट साइडला एस ऑफ एक्स ला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर काय भेटणार आहे एस डॅश ऑफ एक्स. आता इथे कंपोजिट फंक्शन वापरायचं आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. ओके, काय फंक्शन आहे एफ ऑफ जी ऑफ, ते जी नाही हा 9 आहे. ओके, ठीक आहे, हा 9 आहे बघा. ओके, असं लिहिलं थोडंसं 9 वाटलं पाहिजे ते. ठीक आहे, जी साठी आपण असं ओके.
तर हा 9 आहे, 9 मायनस एफ ऑफ एक्स, बरोबर. म्हणजे हा एफ काय झाला तुमचा आउटर फंक्शन, म्हणजे मी काय करेल पहिल्यांदा एफ डॅश ऑफ 9 मायनस एफ ऑफ एक्स, बरोबर. आता इथे एफ ऑफ एक्स, फक्त एफ ऑफ एक्स असला तर मी काय लिहिलं असतं एफ डॅश ऑफ एक्स, म्हणजे इथे काय एक्स परत एक फंक्शन आहे 9 मायनस एफ ऑफ एक्स, म्हणजे मला मल्टिप्लिकेशन मध्ये याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. मग मल्टिप्लिकेशन मध्ये याचा डेरिव्हेटिव्ह काय, 9 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस बाहेर आणि एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. ओके, बघा लक्षात आलंय का. मग देअरफॉर एस डॅश ऑफ 4 इज इक्वल्स टू, ठीक आहे, डायरेक्टली मला एस डॅश ऑफ 4 फाइंड करायचा म्हणून सॉल्व करावा लागला तोपर्यंत जस्ट मिनिट. ठीक आहे, बघा एस डॅश ऑफ 4, ठीक आहे, मला एस डॅश ऑफ 4 विचारलाय म्हणून मी एक्स जागी काय केलेलं 4 ठेवलेलं आहे. काय एफ डॅश ऑफ 9 मायनस एफ ऑफ 4, बरोबर आहे, इनटू मायनस एफ डॅश ऑफ 4. ओके, बघा आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. एफ डॅश ऑफ बघा 9 मायनस एफ ऑफ 4 म्हणजे एक्स इज इक्वल्स टू 4, बरोबर. असताना एफ ऑफ 4 म्हणजे काय ते, म्हणजे किती आहे ते 3 आहे, बरोबर, इनटू मायनस एफ डॅश ऑफ 4. 4 एफ डॅश कुठे आहे इथे, म्हणजे काय आहे 5. ठीक आहे, व्हॅल्यू बघताय फाइंड करता येतं 4. बघा एफ डॅश ऑफ 4 म्हणजे एक्स इज इक्वल्स टू 4 असताना एफ डॅश ची व्हॅल्यू, मग एफ डॅशच्या कॉलम मध्ये जा, इथे एफ डॅश आहे, मग हे दोघं कुठे भेटता इथे, म्हणजे हा तुमचा व्हॅल्यू 5. ठीक आहे, मायनस 5 इज इक्वल्स टू एफ डॅश ऑफ 9 मायनस 3 6 इनटू मायनस 5 विच इज इक्वल्स टू, बघा आता एफ डॅश ऑफ 6 म्हणजे एक्स इज इक्वल्स टू 6, इथे आहे एक्स इज इक्वल्स टू 6 आणि एफ डॅशचा कॉलम आहे हा, म्हणजे आन्सर काय असेल -4. ओके, म्हणजे -4 इनटू -5 इज इक्वल्स टू 20. ओके, मायनस मायनस प्लस होईल मल्टिप्लिकेशन मध्ये, म्हणजे मला एस डॅश ऑफ 4 काय भेटला 20. ठीक आहे, अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचे. ठीक आहे, आता वन लास्ट क्वेश्चन बघूया आता. ठीक आहे, बघा एक लास्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 4 मधलाच. ओके, जस्ट मोमेंट. ओके, बघा एक मिनिट. ओके, ठीक आहे, टेबल इथे आहे तुमच्यासाठी समोर, त्याच्यावरून तुम्हाला आन्सर द्यायचं. ठीक आहे, आता इथे काय आहे ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला जस्ट तुम्हाला कंपोजिट फंक्शन, टोटल तुमची एक्सरसाइज 1.1च कंपोजिट फंक्शन मध्ये आहे, बरोबर आहे. परंतु इथे तुम्हाला समजलं पाहिजे कशा प्रकारे कंपोजिट फंक्शन्सचे डेरिव्हेटिव्ह घ्यायचे, त्याच्यासाठी फंक्शनच्या फंक्शन्स इथे थोडंसं दिलेले. ओके, सिम्प्लिफाईड आहे जस्ट. बघा एस ऑफ एक्स दिलेला आहे, मला काय दिले एस ऑफ एक्स इज इक्वल्स टू जी ऑफ, बघा जी ऑफ एक्स दिलेला आहे आणि मला एक्स डॅश ऑफ 6 फाइंड करायचं, बरोबर. म्हणजे याला मला डिफरन्शिएट करावं लागेल. ठीक आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, डिफरन्शिएट करूया अगोदर त्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स. सिंपल क्वेश्चन आहे हा. ठीक आहे, डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स, वी गेट. ठीक आहे, प्लस व्यवस्थित असेल. ओके, बघा तर मग काय लेफ्ट हँड साइडला मला काय भेटेल एस डॅश ऑफ एक्स. एस ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह घेतो विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे काय भेटणार आहे एस डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू, आता इथे बघा जी ऑफ एक्स आहे, बरोबर. म्हणजे पहिल्यांदा मी आउटर फंक्शन जी आहे म्हणून त्याचा जी डॅश ऑफ जी ऑफ एक्स इनटू मल्टिप्लिकेशन मध्ये जी ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ एक्स. सिंपल आहे. ओके, जे आधी आउटर फंक्शन आहे त्याचा मी डेरिव्हेटिव्ह घेतला, नंतर मध्ये काय होतं परत फंक्शन होतं त्याचा परत मी मल्टिप्लिकेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह घेतला. सिंपल आहे. ठीक आहे, मग डायरेक्टली देअरफॉर एस डॅश ऑफ 6, का बरं मी एस डॅश ऑफ 6 घेतोय कारण मला विचारलेलं एस डॅश ऑफ 6 फाइंड करा, बरोबर. म्हणजे काय भेटेल जी डॅश ऑफ जी ऑफ 6 इनटू जी डॅश ऑफ 6 which is equals to. ओके, बघा आता जी ऑफ 6 म्हणजे x is equals to 6, बघा इथे आहे, बरोबर. x is equals to 6, मग अशा वेळी जी ऑफ एक्स कुठे आहे इथे, म्हणजे हा जो काही तुमचा, ठीक आहे ना, असं काय भेटेल हा 2, म्हणजे हा काय असेल व्हॅल्यू 2. हे जी डॅश ऑफ 2, जी ऑफ 6 ची व्हॅल्यू, ठीक आहे, जी ऑफ एक्स आहे हा 6, म्हणजे हा जो काय असेल तुमचा जी ऑफ 6 असणार आहे तो काय आहे 2, मग इनटू जी डॅश ऑफ 6. 6 साठी जी डॅश ऑफ एक्स काय आहे इथे, म्हणजे हा झाला तुमचा जी डॅश ऑफ 6, बरोबर आहे. मल्टिप्लिकेशन मध्ये काय असणार आता इथे 7. ओके, विच इज इक्वल्स टू बघा जी डॅश ऑफ 2
मग 2 बघा x ची व्हॅल्यू 2 कुठे आहे इथे आहे ठीक आहे. मग g डॅश कुठे आहे g डॅश हा शेवटचा कॉलम म्हणजे हा 4 बरोबर आहे हा आणि हा इथे 4 म्हणजे काय असेल तुमचा हा व्हॅल्यू 4 into 7 is equals to 28 ठीक आहे. हा झाला तुमचा s डॅश ऑफ 6 is equals to 28 ठीक आहे. s डॅश ऑफ s 6 is equals to 28 ठीक आहे. बघा इथे क्वेश्चन नंबर 4 ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक 4 सब क्वेश्चन्स दिलेले होते ठीक आहे. ह्या टेबल वरती ते आपण इथे सॉल्व्ह केलेले आहेत. क्वेश्चन नंबर 4 ठीक आहे. क्वेश्चन नंबर थर्ड झालेला आहे आपला. हा क्वेश्चन नंबर 4 मध्ये फक्त 4च क्वेश्चन होते. क्वेश्चन नंबर 4 पण इथे आपला संपलेला आहे ठीक आहे. तर याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा क्वेश्चन नंबर 5 जे आता थोडेसे क्वेश्चन्स आपले जस्ट बाकी आहेत बघा. ओके जस्ट मोमेंट एक 8 क्वेश्चन पर्यंत क्वेश्चन्स आहेत ओके. बघा क्वेश्चन नंबर 5 दिलेला आहे की assume that f dash of 3 is equals to -1 g dash of 2 is equals to and y is equals to then find. ओके बघा काय विचारलेले आता इथे जस्ट मोमेंट एक मिनिट ओके. बघा क्वेश्चन आता काय दिलेले आहे ते बघून घ्या अगोदर. assume that f dash of 3 is equals to -1 okay, g dash of 2 is equals to 5 and g of 2 is equals to 3 and y is equals to f of g of x, then find okay dy by dx at x is equals to 2 ओके. काय करायचं आपल्याला dy by dx at x is equals to 2 फाइंड करायचं. सिंपल क्वेश्चन आहे ओके. बघा जे दिलेलं आहे अगोदर ते लिहिणार आहे आपण. काय दिलंय y is equals to ओके. बघा काय दिलेलं आपल्याला y is equals to काय दिलंय फंक्शन दिले f of g of x असं फंक्शन दिलेले ओके. आणि फाइंड काय करायचं आपल्याला dy by dx at x is equals to 2 फाइंड करायचं. म्हणजे मला याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करावा लागेल अगोदर बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये आपण x is equals to 2 सबस्टिट्यूट करणार आहे. मग त्याच्यासाठी ह्या काहीतरी व्हॅल्यूज आपल्याला गिवन आहेत ठीक आहे. मग बघा dy by dx त्यासाठी डिफरन्शिएट करायला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ठीक आहे ना. डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू x. काय भेटेल डिफरन्शिएट केल्यानंतर dy by dx is equals to ठीक आहे d by dx of ठीक आहे f of g of x. कंपोजिट फंक्शन आहे. काय डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा f चा डेरिव्हेटिव्ह f dash of g of x into g dash of x. लक्षात येते कंपोजिट फंक्शन आहे. f of g of x हे कंपोजिट फंक्शन असेल तर पहिल्यांदा आउटर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह f dash of g of x into जे मध्ये फंक्शन होतं g of x त्याचा मल्टिप्लिकेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह g dash of x हा झाला आपला dy by dx ओके. आता काय करायचं आपल्याला dy by dx at x is equals to 2 फाइंड करायचं. म्हणजे dy by dx at x is equals to 2 is equals to बरोबर आहे f dash of g of x जागी काय आता 2 आहे into g dash of 2 ठीक आहे ना. बघा लक्षात येते का डायरेक्टली x च्या जागी काय करायचं 2 ठेवलेला आहे. मग बघा g of 2 ओके. इथे बघा आता हा काय आहे g of 2 आहे हा g dash of 2 आहे. बघा g of 2 दिलेला आहे किती दिलेला आहे 3. g of 2 काय दिला त्याला इकडे लिहूया बघा जस्ट मोमेंट ओके. बघा आता इथे लिहितोय मी g dash of which is equals to ठीक आहे ना dy by dx at x is equals to 2 ओके. dy by dx at x is equals to 2 लिहायचं आपल्याला ठीक आहे. dy by dx ठीक आहे. इथे बघा आपण इथे साइडला लिहूया is equals to f dash of g of 2 ची व्हॅल्यू काय आहे माझ्याकडे इथे g of 2 दिलेला आहे बघा वरती काय दिलाय 3 दिलेला आहे बरोबर आहे. म्हणजे मी त्याच्यासाठी काय लिहितो 3 into g dash of 2 g dash of 2 काय दिलाय 5 गिवन आहे हे क्वेश्चन मध्ये ठीक आहे. which is equals to आता बघा f dash of 3 into 5 f dash of 3 दिलेला आहे -1 into 5 is equals to -5 ठीक आहे. सिंपल क्वेश्चन आहे बघा डायरेक्टली काहीच नाही करायचं आपल्याला. इथे हा y आहे त्याला डिफरन्शिएट करायचे ठीक आहे. जो दिलेला y आहे त्याला काय करणार आहे डिफरन्शिएट करणार आहात. डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला dy by dx भेटेल. त्याच्यामध्ये फक्त x is equals to 2 सबस्टिट्यूट करायचं. मग इथे g of 2 या 2 भेटेल ऑलरेडी व्हॅल्यू दिलेली g of 2 ची 3 ती सबस्टिट्यूट करा.
मग एफ डॅश ऑफ 3, मग एफ डॅश ऑफ 3 पण लिहा. आता जी डॅश ऑफ 2 आहे त्याची पण व्हॅल्यू दिलेली. ठीक आहे, व्हॅल्यू जस्ट सबस्टिट्यूट करा, -5 असतं. ठीक आहे, हा झाला इथे क्वेश्चन नंबर 5 कंप्लीट. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आपल्या एक्झरसाइज मधील एक 6, 7 आणि 8 ची क्वेश्चन्स रिमेनिंग राहत आहेत. ठीक आहे, तर ते नेक्स्ट लेक्चर मध्ये क्वेश्चन्स आपण बघूया. हे बघा 7th क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर हे जे काही क्वेश्चन्स असतील ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघू. त्याच्यानंतर एक्झरसाइज कंप्लीट झाल्यानंतर जे नेक्स्ट टॉपिक आहे त्यालाही सुरुवात करूया. ठीक आहे, चला तर मग विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.